दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। तर पोळ्या तर आपण दररोज बनवतो। प्रत्येक घरात पोळी म्हणजे चपाती ही बनवली जाते। हीच पोळी आपण जर नवग्रहाप्रमाणे किंवा वाराप्रमाणे छोटे छोटे उपाय करून जर बनवली तर त्याने आपल्या आयुष्यात खूप छोटे छोटे बदल हे नक्कीच घडतात। त्यामुळे तुम्ही पोळी बनवताना हे उपाय नक्कीच ट्राय करा। तर चला कोणते ते उपाय आहेत ते आज आपण पाहूया। तर सोमवारी आपण चपाती बनवताना पिठामध्ये थोडेसे दूध टाकून चपाती बनवावी। त्याने काय होईल, त्याने चंद्रग्रहाची कृपा तुमच्यावर होईल, मानसिक स्थैर्य मिळेल, मनामध्ये येणारे वाईट विचार नक्कीच दूर होतात आणि ह्या छोट्याशा उपायाने, परंतु हा छोटासा उपाय नक्कीच तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल। दुसरा वार म्हणजे मंगळवार तुम्हाला ऊर्जा हवी असेल किंवा एखादी स्पर्धा असेल किंवा परीक्षेला जर जायचं असेल तर हा उपाय नक्कीच कामाचा आहे। तर हा उपाय करताना लाल तिखट थोडंसं 1 चमचा घ्यायचे आणि 1 चमचा लाल तिखट हे कणिक मळताना घालायचे आणि त्याची चपाती बनवायची। ह्याने पण नक्कीच तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुम्हाला परीक्षेत भरपूर असं यश मिळेल। तिसरा म्हणजे बुध ग्रह हा बुद्धीचा आहे। तर व्यवसायासाठी पण बुध ग्रह हा खूप महत्त्वाचा मानला जातो। बुध ग्रह हा स्ट्रॉंग असायला हवे, कारण बुध ग्रह जर स्ट्रॉंग असेल तर आपली बुद्धी पण स्ट्रॉंग होते। म्हणून बुध ग्रह जर स्ट्रॉंग करायचा असेल तर तुम्हाला ह्या दिवशी आपल्या चपातीच्या मध्ये आपल्या कणकेमध्ये कोथिंबीर किंवा मिरची म्हणजे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला मिरची ह्याच्यामध्ये हिरवी टाकून घ्यायची। तुम्हाला मिरची टाकायची नसेल तर कोथिंबीर नक्कीच टाका। ह्याने जरी तुम्ही पोळ्या बनवल्या तरीच नक्कीच तुमचा बुधग्रह हा स्ट्रॉंग होईल। चौथा म्हणजे गुरुची कृपा व्हावी यासाठी आणि सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी या ग्रहाचा आपल्याला उपयोग आहे। तर गव्हाच्या कणकेमध्ये केशर किंवा डाळीचं पीठ किंवा हळद, अर्धा चमचा हळद टाकून आपल्याला ही चपातीचं कणिक मळून घ्यायची आणि त्याने चपाती बनवायची। ह्याने पण तुमच्यावर गुरुची कृपा होईल आणि गुरु तुमचा खूप स्ट्रॉंग होईल। त्यामुळं हा उपाय तरी तुम्ही नक्कीच करा आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। जीवनामध्ये ऐश्वर्य पाहिजे असेल तर शुक्र ग्रह हा स्ट्रॉंग पाहिजे। त्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये 2 चमचे गाईचं तूप मिक्स करा आणि पोळी बनवा। याने आपल्याला लक्ष्मीची तर कृपा प्राप्त होईलच, धनप्राप्ती पण होईलच, शिवाय आपला शुक्र ग्रह हा खूप स्ट्रॉंग असा होईल। शनी, मोहरीचं तेल 1 चमचा गव्हाच्या पिठात टाका, कारण तुम्ही खूप मेहनत घेता पण त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही। ते फळ देण्याचं काम शनिदेव करतो। म्हणून शनीची कृपा जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर मोहरीच्या तेलाचा हा उपाय तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि रिझल्ट पण तुम्हाला नक्कीच मिळेल। घरात आई असते ते आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खूप विचार करत असते। मी काय केल्याने माझ्या मुलाचं भविष्य उज्ज्वल होईल, म्हणून ते खूप प्रयत्न करीत होते। तर हे प्रयत्न तुम्ही नक्कीच ट्राय करा। रवी, जीवनात गोडवा पाहिजे असेल तर रविवारी गूळ मिक्स करून पोळ्या बनवा, त्यानेही जीवनात गोडवा राहतो। सूर्यनारायणाची कृपा राहते, त्याला आपण रवी असेही म्हणतात। हे 7 छोटेसे उपाय तुम्ही नक्कीच करा, ज्याने तुमचे नवग्रह पण स्ट्रॉंग होतीलच, शिवाय थोडासा चेंज पण होईल आणि आपण जे करतो त्याचे फायदे आपल्याला नक्कीच भेटतात। ह्यासाठी हे उपाय पण तुम्ही नक्कीच करा आणि अनुभव मिळवा आणि आपल्या मनामध्ये ही पॉझिटिव्हिटी नक्कीच ठेवा, कारण कुठलाही उपाय करताना आपल्या मनामध्ये जर पॉझिटिव्ह विचार असेल तरच पुढचे कार्य हे नक्कीच होते। नाहीतर निगेटिव्ह विचार केला तर आपल्याला किंवा एखाद्या व्यक्तीला, ते सापाची गोष्ट तर माहितीच आहे, एखाद्या व्यक्तीला साप नाही चावून सुद्धा त्याच्या शरीरात ते सापाचं विष भिनतं। तसंच आहे, निगेटिव्ह विचार जर केला तर ते विचारच आपल्या डोक्यात उतरतात आणि संपूर्ण शरीरात ते पसरतात। त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह राहा, नक्कीच तुमचं चांगलं होईल। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।